मंडई, या वर्षी चातुर्मासाला कधीपासून सुरुवात होते हे आपण बघणार आहोत. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या संपूर्ण 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणून ओळखले जाते. या काळात कोणते सण आपण साजरे करणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना संपलाय. आता सर्वांना चातुर्मास कधी सुरू होणार आहे याची उत्सुकता लागलेली असेल. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी वारकरी वारी सज्ज होऊन निघालेत आहे. मराठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला काळ म्हणजे चातुर्मास. आता चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीचा असतो. आषाढ महिन्यात आलेली एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ म्हणजेच सुरुवात होते. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. यंदा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 पासून 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चातुर्मास असणार आहे. विशेष गोष्ट सांगायची झाली तर चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता ही शनिवारीच होत आहे. चातुर्मास काळाचे महत्त्व आणि महात्म्य आपण आज जाणून घेऊया. तर भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली आहे. मराठी महिन्यात येणारे सण उत्सव यांना धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, याशिवाय शास्त्रीय दृष्टिकोनही फार महत्त्वाचा आहे. चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रत वैकल्य साजरे केले जाणार आहेत. पुराणानुसार या काळात व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहेत. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषाची सेवा करणे, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात केलेले अत्यंत कल्याणदायी असतात अशी मान्यता आहे. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रसंगी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्नही केला जातो अशी मान्यता आहे असं सांगितलं जातं. या चातुर्मासातील श्रावणातील प्रत्येक दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची सांगता झाल्यानंतर चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण महिना. या महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असल्याचं आपण पाहतो. या महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे खूप महत्त्वाचे सण आपण मोठ्या उत्सवात साजरे करणार आहोत. यानंतर भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा 15 दिवसांचा कालावधी जो असतो तो पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर शारदीय नवरात्र साजरी करून नंतर आपण दिवाळी साजरी करतो आणि चातुर्मासाची समाप्ती होते. अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायची अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केलं जातं. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. आषाढी ते कार्तिकी हे 4 महिने सणांची रेलचेल असते. आषाढ महिन्यात शनिवारी दिनांक 25 जुलै 2026 रोजी
देवशयनी आषाढी एकादशी आहे. ह्या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत आहे. त्यानंतर आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी यंदा गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी व्यास पूजन सुद्धा केले जाते. चातुर्मासातील एक संकष्टी चतुर्थी ही रविवारी आहे, 2 ऑगस्ट 2026 रोजी. तर आषाढ महिन्याच्या वद्य पक्षातील कामिका एकादशी रविवारी 9 ऑगस्ट रोजी आहे आणि बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. या दिवशी दीपपूजन केले जाते. शिवाय गुरुवारी 13 ऑगस्टपासून श्रावण मासारंभ सुरू होत आहे. या दिवशी बृहस्पती पूजन केले जाणार आहे. यानंतर पहिला श्रावण शुक्रवार असून 14 ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केले जाणार आहे. चातुर्मासातील पहिली विनायक चतुर्थी रविवारी 16 ऑगस्ट रोजी आहे. तर पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आहे. ह्याच दिवशी नागपंचमी आहे. शिवाय मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन आहे. श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी रविवारी 23 ऑगस्ट रोजी आहे आणि 28 ऑगस्ट रोजी श्रावण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आहे. श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही सोमवारी 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी श्रावणी सोमवार असून मूग ही शिवामूठ आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आहे. 5 सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे. सोमवारी 7 सप्टेंबर रोजी श्रावण वद्य अजय एकादशी आहे. तर गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी श्रावण पिठोरी अमावस्या आहे. ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना यामध्येही सणाची रेलचेल असेल. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि त्यानंतर कार्तिक महिना. कार्तिक महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी कार्तिक प्रबोधिनी स्मार्त एकादशी आहे, जो विष्णू प्रबोधोत्सव असेल. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी भागवत एकादशी आहे. या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. अशा प्रकारे चातुर्मास असणार आहे. आषाढी ते कार्तिक एकादशी 4 महिने ह्या चातुर्मासाचे असतात आणि ह्या 4 महिन्यामध्ये सणाची रेलचेल असते, जे आपण बघितली. मग चातुर्मासामध्ये नेमके काय करावे, काय करू नये हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. अशाच प्रकारच्या सणवारासंबंधित व्रतवैकल्य असतील, त्याची योग्य माहिती तुम्हाला हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.